नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. मराठवाड्यामधल्या काही अशा पतसंस्था मल्टीस्टेट आहेत. या मल्टीस्टेटनं शेतकरी, शेतमजूर, अगदी अत्यंत हातावर पोट असलेला एक व्यावसायिक म्हणजे भाजीपाला विकणारा असेल, वडापाव विकणारा असेल, चहा विकणारा असेल, यापासून ते कोट्याधीश लोक असणाऱ्या लोकांचे पैसे बँकेमध्ये डिपॉझिट केले आणि त्या बँका सरळ सरळ पळून गेलेले आहेत. त्यामध्ये बीडमधल्या अनेक बँका आहेत. ज्ञानराधा आहे, साईराम आहे, अनेक अशा बँका आहेत ज्या लोकांचे पैसे बुडून गेलेले आहेत. सगळ्यात मोठी बँक असलेली ज्ञानराधा. आणि या ज्ञानराधाचे पैसे म्हणजे ज्ञानराधामध्ये इतर काही पतसंस्था बीडमधल्या होत्या, मल्टीस्टेट होत्या, त्यांच्या ठेवी ज्या आहेत ते ज्ञानराधाकडे होत्या. आणि ज्ञानराधाने जे काही घोळ केला तो घोळ आजपर्यंत संपलेला नाही. त्यांची प्रॉपर्टी जी आहे ते जप्त केली जात आहे. मात्र ती प्रॉपर्टी जप्त केली नेमकं काय केलं जात आहे हे ठेवीदारांना सांगितलं जात नाही. नेहमी मराठी महाराष्ट्राला ठेवीदारांचे फोन येत आहेत की नेमका काय हा सगळा प्रकार त्यांनी केलेला आहे, पैसे आमचे कधी मिळतील. आता खरं तर हे प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये आहे. लोकांचे पैसे कधी मिळतील याचं उत्तर मी किंवा मग इतर कोणी देऊ शकत नाही. खरं तर हे प्रशासनाच्या दरबारी हा चेंडू आहे आणि त्यांनी येऊन लोकांचे पैसे कधी द्यायचे हे सांगितलं पाहिजे. मात्र ते सांगितलं जात नाही. जेव्हा ज्ञानराधा बुडायला लागलेली होती तेव्हा मात्र सुरेश कुटे नेहमी हात जोडून यायचे, नमस्कार नमस्कार, पॅनिक होऊ नका, आपल्याला लवकरच फॉरेन फंडिंग किंवा मग इतर लोक मदत करायला तयार आहेत आणि आपण या अडचणीमधून पुढच्या 4 दिवसांमध्ये बाहेर निघणार आहोत. शेवटी तर त्यांनी असं सांगितलं, ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, मात्र RBIचे काही निर्बंध आहेत, त्यांच्या नियमाप्रमाणे पैसे काढावे लागतील वगैरे वगैरे असं सांगून त्यांनी आजपर्यंत लोकांना गंडवलं. बँकेचे जे काही ठेवी आहेत त्या तर आहेत, मात्र कुणाला किती कर्ज दिलं, वैयक्तिक स्वतःच्या काही फर्म्स आहेत त्यांना ज्ञानराधाच्या बँकेमधून कर्ज दे, म्हणजे कुठेंचीच बँक आणि त्यांचीच काही फर्म्स आहेत त्यांना पैसे दिले किंवा नातेवाईक त्यांचे व्यावसायिक त्यांना कर्ज दिली, कोट्यवधी रुपयांची कर्ज दिली. एका प्लॉटवर महाराष्ट्र शासनाच्या बँकेचे जे आहेत ते करोडो रुपये काढलेले आहेत. अशी सगळी परिस्थिती आणि एकूणच परिणामी अशी परिस्थिती निर्माण झाली की बँक डबघाईला आली. लोकांचे आज घडीला पैसे बुडालेत, ते कधी मिळतील हे सांगता येत नाही. अशीच परिस्थिती जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या बाबतीमध्ये घडलेला आहे. जालना मर्चंट बँकेनं जे आहे ते जवळजवळ 54 कोटी रुपयांचा कथित घोटाळा केला असल्याचा आरोप त्यांच्यावर लावला जातोय. बँकेचे चेअरमन आणि व्यवस्थापक यांच्यावर 54 कोटी रुपयांचा बँक घोटाळा, कर्ज घोटाळा केला असल्याचा आरोप सध्या लावला जातोय. आणि एकूणच सगळी या बातमीमुळे खळबळ उडाली आणि ठेवीदारांनी लांबच्या लांब रांगा ज्या आहेत ते बँकेच्या मुख्य शाखा, अंबड शाखा आणि इतर शाखांमध्ये जे आहे ते ठेवीदारांनी गर्दी केली आणि पैसे त्यांना काढून घेण्यासाठी जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर परिश्रम घ्यावे लागत आहेत. बँकेनं कसल्या प्रकारचा घोटाळा केला आहे ती माहिती मिळते. ती म्हणजे बँकेनं शेतकऱ्यांच्या नावे 54 कोटी रुपये म्हणजे काही खरेदी विक्री, व्यवसाय किंवा मग इतर अशी कर्ज बेकायदेशीर घेतल्यामुळे RBIने यांना नोटीस पाठवलेली आहे आणि पुढच्या 6 महिन्यांसाठी कठोर निर्बंध जे आहे ते बँकेवर घालण्यात आलेले आहेत, जालना मर्चंट बँकेवर घालण्यात आलेले आहेत. आता RBIने नेमकी काय भूमिका घेतलेली आहे हे आपण थोडक्यात सांगू. म्हणजे RBIनं काय नियम लागू केलेले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जालना येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेवर कडक निर्बंध लागू केले आहेत. बँकेच्या आर्थिक स्थितीतील बिघाड आणि तरलता कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे निर्बंध 10 एप्रिल 2026 पासून लागू असून पुढील 6 महिन्यांसाठी प्रभावी राहणार आहेत. RBIने जारी केलेल्या आदेशानुसार बँकेला आता RBIची पुनर्परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही नवीन कर्ज मंजूर करता येणार नाही. तसेच विद्यमान कर्जाचे नूतनीकरण, नवीन गुंतवणूक आणि कोणतीही आर्थिक जबाबदारी स्वीकारण्यावरही बंदी घालण्यात आलेली आहे. याशिवाय बँकेला नवीन ठेवी स्वीकारण्यास मनाई करण्यात आलेली असून ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढण्यावरही निर्बंध असणार आहेत. मात्र काही अटीनुसार मर्यादित रक्कम काढण्यास परवानगी दिली जाऊ शकते. बँकेला कोणतेही पैसे वितरण करणे, मालमत्ता विक्री किंवा हस्तांतरण करणे तसेच कोणत्याही प्रकारचा समझोता करण्यासाठी ही बंदी घालण्यात आलेली आहे. तथापि कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिल आणि इतर आवश्यक खर्च करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. RBIच्या
निवेदनानुसार बँकेच्या तरल मालमत्तेत झालेली कमतरता आणि सुधारणा उपाययोजनांचा अभाव ही या कारवाई मागील प्रमुख कारणे आहेत. दरम्यान ठेवीदारांना दिलासा देताना आरबीआयने स्पष्ट केले आहे की डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत प्रत्येक ठेवीदाराला 5 लाख रुपयांपर्यंत किमान संरक्षण मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या कारवाईमुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही. बँक पुढील काळात आरबीआयच्या निर्बंधानुसारच व्यवहार करणार असून परिस्थितीनुसार या निर्देशांमध्ये बदल केले जाऊ शकतात असं आरबीआयचं म्हणणं आहे. दरम्यान ही बँक डोंबिवली बँकेमध्ये मर्ज केली जाणार आहे, ती प्रोसेस सुरू आहे असं सांगितलं जात आहे. मग आता ती खरंच केली जाणार आहे का किंवा झालंय का याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याकडे आत्ता नाही आहे. आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्याकडे या सगळ्या गोष्टींची माहिती दिली जाईलच. मात्र अशाच पद्धतीनं मी बोलताना सुरुवातीला सांगितलं की ज्ञानराजांनी काय केलं होतं. पॅनिक होऊ नका, खूप घाबरून जाऊ नका, पैसे तुमचे कुठेही जाणार नाहीत. 1-1 रुपया आपण तुम्हाला देणार आहोत आणि लवकरच आपल्याला कर्ज स्वरूपामध्ये रक्कम मिळणार आहे. आपलं जे काही तिरुमालाचं जे काही प्रोडक्ट आहे, तिरुमाला जी काही एजन्सी आहे, ही लवकरच चांगल्या एका मोठ्या व्यापाऱ्याला चालवायला दिली जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती रक्कम देतील आणि तुम्हाला ती रक्कम सुपूर्द केली जाईल असं सांगितलं जात होतं. अशाच धर्तीवर डोंबिवली बँकेमध्ये ही बँक मर्ज केली जाणार आहे का, आणि जर तसं असेल तर डोंबिवली बँक या घोटाळ्यासहित म्हणजे 54 कोटी रुपयांचा हा घोटाळा या घोटाळ्यासहित स्वीकारणार आहे का आणि त्याला कोण जबाबदार राहणार आहे. म्हणजे विविध प्रश्न, टेक्निकली प्रश्न आहेत. जितकी माहिती माझ्यापर्यंत पोहोचते, जी मला तुम्हाला सांगता येऊ शकते, ती माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. या व्यतिरिक्त याच बँकेनं म्हणजे जालना मर्चंट बँकेनं 54 कोटी रुपयांचं कर्ज कशा स्वरूपात दिलेलं आहे. बँकेचं एक वेअरहाऊस आहे, वेअरहाऊसमध्ये माल ठेवलेला आहे आणि त्या मालाच्या स्वरूपामध्ये ही रक्कम दिलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ माझं मराठी महाराष्ट्रा एक 100 रुपयांचा त्या ठिकाणी माल आहे, तर 100 रुपयाच्या मालाला 80 रुपये दिले जातात. 80% जे आहे ती रक्कम दिली जाते कर्जाच्या स्वरूपामध्ये. म्हणजे जालना मर्चंट बँकेनं काय केलं आहे की 54 कोटी रुपयांचं कर्ज दिले आणि 54 कोटी रुपयांचं कर्ज कशावर दिलं आहे, शेतीमालावर दिलेलं आहे. मग शेतीमालावर दिलेलं कर्ज हे वेअरहाऊसच्या जोरावर दिलेलं आहे. वेअरहाऊसमध्ये माल ठेवलेला आहे. म्हणजे जर माझा 100 रुपयाचा माल असेल तर मला 80 रुपये त्यामध्ये कर्ज स्वरूपामध्ये बँकेकडून कर्ज मिळते. 100 रुपयाच्या मालावर 80 रुपये कर्ज मिळते. तशाच पद्धतीनं 54 कोटी रुपयांचा वेअरहाऊसमध्ये माल दाखवून 54 कोटी रुपये कर्ज दिले असल्याचं सांगितलं गेलं आहे. आता वास्तवामध्ये या वेअरहाऊसमध्ये, जालना मर्चंटच्या वेअरहाऊसमध्ये पैसे दिलेत खरे, मात्र वेअरहाऊसमध्ये तितका माल आहे का, अस्तित्वात आहे का, आणि तो कोणाकोणाचा आणि किती रुपयांचा, किती मालावर किती लोकांना किती कर्ज दिलंय, या सगळ्या गोष्टी बारकाईनं लक्ष ठेवून आहोत आणि ती माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. याचबरोबर बीडची एक बँक आहे, ती म्हणजे पूर्णवादी नागरी सहकारी बँक मर्यादित बीड. या बँकेच्या जालना शाखेनं 10 कोटी रुपयांचं कर्ज याच वेअरहाऊसमध्ये ठेवलेल्या मालाच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे, मालाच्या जोरावर दिलेलं आहे. म्हणजे 10 कोटी रुपयांचं कर्ज पूर्णवादी बँकेच्या जालना शाखेनं दिलेले, अशा प्रकारची चर्चा जालना आणि बीडमध्ये आहे. प्राथमिक माहिती मिळते, आमच्या सूत्रांकडून ही माहिती आम्हाला मिळालेली आहे. ही किती माहिती सत्य आहे हे आम्ही पडताळून पाहण्याचा प्रयत्न करतोय. जालना मर्चंटला तशाच प्रकारचे 54 कोटी रुपयांचं कर्ज दिलेलं आहे आणि 10 कोटी रुपयांचं पूर्णवादी बँकेनं जे आहे ते बीडची शाखा आहे मुख्य, त्या बँकेच्या जालना शाखेनं 10 कोटी रुपयांचं अशाच प्रकारच्या वेअरहाऊसमध्ये माल ठेवून त्या मालाच्या स्वरूपामध्ये पावतीवर जे आहे ते 10 कोटी रुपयांचं कर्ज ठेवलेलं आहे आणि त्यामुळे ही बँकसुद्धा अडचणीत येते का असा सवाल उपस्थित केला जातोय. आणि या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर कुठेतरी शेतकरी, शेतमजूर आणि तिथल्या ठेवीदारांना अडचणीत आणणाऱ्या गोष्टी आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारची अफवा पसरवत नाही आहोत. पैसे तुम्ही काढा असं अजिबात म्हणत नाही आहोत, मात्र तुमचे पैसे सुरक्षित असले पाहिजेत. ज्या प्रकारे जालना मर्चंटला आरबीआयनं निर्बंध लावलेल्या 6 महिन्याकरिता किती रक्कम द्यायची, कुठं खर्च करायची, काय खर्च करायची, तशा प्रकारे इतर बँकांना लावलेले आहेत का, त्यांची काही चौकशी सुरू आहे का, किंवा मग त्यांनी खरंच काही कर्ज दिलेले आहेत का. जसं पूर्णवादीनं 10 कोटी रुपये तिथं वेअरहाऊसला माल ठेवल्याच्या बदल्यामध्ये कर्ज दिलेले आहेत, हे किती सत्य आहेत हे आम्ही माहिती पडताळून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पूर्णवादी बँकेमध्ये सुद्धा काही अनागोंदी कारभार आहेत, अशा प्रकारची माहिती सूत्रांच्या वतीने मिळते. काय नेमकी सत्यता आहे ही सगळी माहिती घेऊन मराठी महाराष्ट्र तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काही माहिती असेल, जालना मर्चंट बँकेमध्ये नेमकं काय झालेलं आहे, काय वास्तव आहे, या व्यतिरिक्त काही गुप्तपणे खाजगीत तुम्हाला काही माहिती आहे का, काही अनागोंदी व्यवहार झालेले आहेत, काही चुकीच्या पद्धतीने व्यवहार झालेले आहेत का. खरं तर आरबीआयनं त्यांना नोटीस बजावणं, काही निर्बंध लावणं हे सिद्ध करत आहे की जालना मर्चंट बँकेमध्ये पूर्णवादी कारभार चालत नाही.
म्हणजे स्पष्ट ट्रान्सपरंट कारभार चालत नाही ही नोटीस त्यांना सिद्ध करते, काही निर्बंध लावले हेच त्यांना सिद्ध करते. आणि म्हणून अशा काही बँका आहेत, जालना मर्चंट बँकेमध्ये ज्या पद्धतीनं 10 कोटी रुपयांची ठेवी ठेवल्याचा जे काही कर्ज स्वरूपामध्ये दिली रक्कम, तशाच पूर्णवादीसारख्या आणखी काही बँका आहेत का, आणि कुणाला किती पूर्णवादी बँकेमधून कर्ज मिळालेलं आहे, काय नेमकं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये माहिती घेऊन तुमच्यापर्यंत सादर केल्या जातील. तुम्हाला जर काही या सगळ्या गोष्टीबद्दल काही माहिती असेल तर गुप्तपणे आमच्यापर्यंत पोहोचवा. जनहिताची माहिती असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा. काही अनागोंदी कारभार झालेला असेल तर आमच्यापर्यंत पोहोचा. शासन दरबारी मांडून त्यावर काय नेमक्या तोडगा किंवा मग काय नेमकी कारवाई करता येते, काय कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, यासाठीचे प्रश्न आम्ही या ठिकाणावर उपस्थित करू. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.